नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त वळणावर आलेली आहे। मंडळी 8 वर्षापूर्वीचा जो भूतकाळ आहे तो आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। ज्या क्षणी चंद्रकांत आता सापडलाय, म्हणजे मुलं आता कोणालाही न सांगता पंढरपूरला निघालेली असतात आणि त्याच वेळेला हा चंद्रकांत सापडलेला आहे आणि चंद्रकांतने या मुलांना गुंड्यांच्या तावडीतून सोडवलंय। आणि मंडळी आता हीच मुलं चंद्रकांतला घेऊन घरी आलेत आणि तेही तिलोत्तमाच्या घरी। आणि मंडळी आता एक एक करत सगळ्या सत्याचा उलगडा झालाय। 8 वर्षापूर्वी राजकुमारने जी खेळी सारंग, सावली आणि चंद्रकांत सोबत केली होती, चंद्रकांतला त्याने इतके दिवस किडनॅप करून ठेवलेलं होतं, हे सगळं आता चंद्रकांतने तिलोत्तमाच्या समोर आणलेलं आहे। तर हो मंडळी, इतके दिवस गायब असलेला चंद्रकांत, त्या चंद्रकांतला ह्या 2 मुलांनी घरी आणल्या म्हटल्यानंतर तिलोत्तमाचा आनंद आता गगनात मावत नाहीये। आणि मंडळी, तिलोत्तमाने आता ह्या मुलांना अगदी प्रेमाने जवळ घेतलंय, आपलं असं समजावलंय। पण त्यानंतर आता चंद्रकांतने जे सत्य सांगितलंय त्याच्यामुळे आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे। तर हो मंडळी, 8 वर्षापूर्वी सावलीला आणि सारंगला दूर करण्याचा सगळा प्लॅन हा सारंगचाच होता। आणि जेव्हा मला हे सत्य समजलं तेव्हा सारंगने मला सुद्धा किडनॅप करून ठेवलेलं होतं। 8 वर्ष त्याने मला एका रूममध्ये कोंडून ठेवलं होतं। हे सगळं काही आता चंद्रकांतने इथे तिलोत्तमाला सांगितलेलं आहे। आणि ह्या भैरवीचं आणि राजकुमारचं फायनली हे घाणेरडे सत्य सगळ्यांच्या समोर आलंय। आता नेमकं हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया। पण मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, आता इकडे दाखवलं की सावली ही तिलोत्तमाच्या रूममध्ये तिच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि त्यावेळेला तिने त्यासमोर भिंतीवर लावलेला चंद्रकांतचा फोटो पाहिलाय आणि ती खूप भावूक झालेली असते आणि म्हणते की आई, मी तुम्हाला विचारू का? म्हणजे मी तुम्हाला मला अधिकार नाही आहे तो तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा, पण तरीसुद्धा विचारू का की म्हणजे बाबांची तुम्हाला आठवण येते ना? मला सुद्धा ह्या घरात आल्यानंतर बाबांची खूप आठवण येते। म्हणजे त्यांच्यामुळे हे घर कसं गजबजलेलं असायचं, सतत ते कसे सगळ्यांच्या मागे सगळ्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे, सगळ्यांना हॅप्पी ठेवायचे, स्वतःही खूप आनंदी राहायचे आणि सगळ्यांनाच आनंदी ठेवायचे। खरंच आज ह्या घरात आल्यानंतर त्यांची मला खूप आठवण आली आहे। पण आई, तुम्हाला एक सांगू का, मला असं पूर्ण खात्री आहे, माझं मन मला आतून सांगते की बाबा नक्की परत येतील। तुम्हालाही असंच वाटतंय ना? तुमचाही विश्वास आहे ना या सगळ्यावरती? तिलोत्तमा म्हणते, ह्या मुलीला काय सिद्ध काय करायचं आहे? म्हणजे तिचे माझे विचार यांच्या बाबतीत ते किती जुळतात हे तिला दाखवून द्यायचं आहे का? तर मंडळी, आता इकडे दाखवलं की सावली इथे आता अमृताच्या रूममध्ये येते आणि अमृताला म्हणते की वहिनी थँक्यू सो मच। खरंच मुलांची किती काळजी घेते तुम्ही, किती गाढ झोपून गेलेत। खरंच तुमच्यामुळे मला ह्या गोष्टीमुळे मला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात, मुलांवर किती छान लक्ष देता। त्यावर आता अमृता म्हणते की काय ना, माझ्या पदरात मुलं नाही आहेत ना, आणि ह्या दोन्ही मुलांनी माझ्या आयुष्यातली ही उणीव भरून काढली आहे। खरंच त्या दोघांचं करता करता वेळ कसा निघून जातो ना कळतच नाही, आणि माझं मनसुद्धा खूप रमतं। ह्या दोन्ही मुलांच्यामुळे ना माझ्या आयुष्यात खरंच अक्षरशः नवीन रंग भरले आहेत। त्यावर सावली म्हणते की वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मागे जे काही घडलं ना तुमच्या आयुष्यात त्याला खरं तर मी जबाबदार आहे। खरंच त्या दिवशी मी तुम्हाला जर घेऊन गेले नसते ना तर आज ही वेळ आलीच नसती, आजचं चित्रच काहीतरी वेगळं असतं। आता ती म्हणते अमृता, सावली जाऊ दे ना, त्या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाहीच आहे। किती वेळा तोच विषय काढणार आहेस, आणि खरं तर त्यावेळेला तुझी चूक नाही आहे, मी तुझ्याजवळ हट्ट केला असता, तर ती वेळ झाली नसती। पण जाऊ दे, काही गोष्टी नशिबात घडायच्या असतात त्या घडूनच जातात, त्याला आपण काहीच करू शकत नाही आहे। जे व्हायचं ते होऊन गेलं, जाऊ दे ना, सोडून देते विषय। आणि थोड्या सावलीच्या हातात एनवलप असतं, आणि ती ना सावली म्हणत असते की हे बघा, हा रिपोर्ट आहे जो परवा आपण जे हे केलं ना, इंजेक्शनची टेस्ट केली तर तिथून मिळालेला हा रिपोर्ट आहे, जो मोनिकाने तसाच बाहेर ठेवला होता। आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात आता पाठून लगेच मोनिका येते। आता मोनिकाने या रिपोर्टबद्दल ऐकलंय आणि मोनिका पटकन आतमध्ये येते आणि म्हणते की काय आहे तुझ्या हातामध्ये, काही महत्त्वाचं काय आहे का? तर सावली म्हणते की असं काय करताय, आपण ते नाही का टेस्ट केली होती इंजेक्शनची, भैरवीजीने दिलं ते, भैरवींच्या विरोधातला खूप मोठा पुरावा आहे आपल्याकडे, आणि तुम्ही काय केलात, ते रिपोर्ट बघायला घेतलेत आणि तसंच टेबलवर ठेवलेत। ते जर कोणाच्या हाती लागले असते तर किती मोठा गोंधळ झाला असता तुम्हाला माहिती आहे का? आत्ता ते मला सापडले म्हणून बरं झालं, आणि म्हणून मी ते अमृताताईंजवळ ठेवायला द्यायला आली आहे, आणि हो त्यांच्याकडेच राहू देत हे रिपोर्ट। त्याला आता मोनिका म्हणते की अरे बापरे, हो का, असं झालं का? कसं काही माझ्या लक्षात नाही राहिलं। ओ ठीक आहे काही हरकत नाही आहे, तू एक काम कर, अमृता ताईंकडेच राहू देत हे रिपोर्ट, काय ना माझ्याकडून पुन्हा इकडे तिकडे झाले तर। आणि ती म्हणते की अमृताताई, तुम्ही तुमच्याच रूममध्ये ठेवा, म्हणजे याच रूममध्ये ठेवा, नीट ठेवा। मंडळी, आता ही जी आहे ना मोनिका, तिला ते रिपोर्ट्स खरं तर हवे असतात, पण आता तिने जर रिपोर्ट्स मागून घेतले तर मग ह्या लोकांना संशय येईल, म्हणून ती अमृताला सांगते की तुम्ही हे रिपोर्ट हे तुमच्या रूममध्येच ठेवा, इथेच कुठेतरी ठेवा। आता तिचं बोलणं थोडंसं सावलीला विचित्र वाटतं, पण सावली थोडीशी इग्नोर करते, आणि त्यावर अमृता म्हणते की हो मी इथेच ठेवणार आहे, तू नको काळजी करूस।
तर मंडळी आता हे सगळं झालंय आणि आता ही येड्यासारखी हसते आणि आता तिथून निघून जाते. आणि जाता जाता ही सावली अमृताच्या हातात जेव्हा रिपोर्ट देते ना, तेव्हा ही मोनिका पुन्हा पुन्हा मागे वळून बघते आणि म्हणते की नीट ठेवा रिपोर्ट, असं म्हणून ती जाते. तर मंडळी आता तिच्या वागण्यावरून तरी असं वाटतंय की तिला हे रिपोर्ट्स आहेत ना गायब करायचे आहेत. तर मंडळी आता इकडे दाखवलं की ही दोन्ही पोरं असतात ना, सारंगच्या बाजूला बसलेली असतात, सारंगशी गप्पा मारत असतात. त्याला म्हणत असतात की उठ ना, किती दिवस असं झोपून राहणार आहेस, किती दिवस झाले एकाच बेडवर झोपल्यास, उठ ना, आमच्याशी काहीतरी बोल ना. सावली ओवी म्हणते की बाबा तुला माझं गाणं ऐकायचं होतं ना त्या दिवशी पंढरपूरचं, ते तू गाणं ऐकलंच नाही आहेस, प्लीज उठ आणि माझं गाणं ऐक ना, मी तुला माझं गाणं ऐकून दाखवू का. तर अबीर म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालं ना, मी हट्टच करायला नाही पाहिजे होता, मी हट्ट केला म्हणून सगळं झालं पण ऐक ना, मी काय म्हणते सुपर हिरो, तू मला ते लोहगडला घेऊन गेला होतास ना, तसंच तू मला इकडे रायगडला सुद्धा घेऊन जाणार आहेस ना, सांग ना, तू मला प्रॉमिस केलं होतंस, मग माझं हे प्रॉमिस तू कधी पूर्ण करणार आहेस. आता ही पोरं आहेत ना खूप त्याच्याशी बोलत असतात. आणि मंडळी ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सारंगचा ना एक हात हालतो आणि तेवढा त्या अभिरचं लक्ष जातं की सारंगचा हात ना हललेला आहे. तर मुलांना वाटतं की आपण त्याच्याशी बोलतोय, गप्पा मारतोय, म्हणून त्याचा हात हलतोय आणि त्याला तो रिस्पॉन्स करतोय. दोन्ही मुलांना एकदम खुश होतात आणि पुन्हा आता त्यांना आनंद होतो आणि म्हणतात की अरे बाबा उठणार आहे, बाबा तू तू उठतोयस का, तुला शुद्ध येते. आणि मुलं आहेत ना पुन्हा त्याला आता म्हणायला लागतात, बोलायला लागतात. त्यांना असं वाटतं की आपण त्याच्याशी बोलतोय, याला रिस्पॉन्स करतोय. पण मंडळी तेवढ्यात सारंगला ना खूप श्वास घ्यायला त्रास होतो आणि तो खूप वेगळं करायला लागतो, म्हणजे त्याला ब्रेथलेस झाल्यासारखा तो झालेला असतो. आता मात्र हे दोघी सुद्धा घाबरलेले आणि म्हणतात की बाबा काय झालं, बाबा असं काय होते तुला, काय होते तुला, शांत हो. पण मंडळी आता इथे दाखवले की सारंगला ना प्रचंड त्रास होत असतो, त्याला काय करावं काही म्हणजे सुचतच नाही आहे, काही होत नाही आहे. तर ओवी म्हणते की तुझा आणि सावली टीचरला पटकन बोलून घेऊन ये. तसा अबीर आता तिथून धावत निघतो आणि ओवी सारंगला उठवण्याचा प्रयत्न करते. तर मंडळी आता हा अबीर आहे ना सावलीच्या जवळ जात असतो तिला बोलवायला. तेवढ्यात हा राजकुमारमध्ये येतो आणि राजकुमारची आणि त्याची जोरात धडक होते. राजकुमार त्याच्या परत चिडतो म्हणते की एक कार्ट्या. आणि तेवढ्यात आता तो अबीर घाबरतो आणि आता अबीर म्हणतो की जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जायचं आहे, तिकडे ते सारंग सर. तेवढ्यात काय झालं सारंग सर, आधी तू मला सांग, तू इथे काय करतोय. हां, आपली तशी ओळख नाही झाली. आणि मंडळी आता हा ना त्याची गाल वगैरे धरतो आणि त्याला असं नाही का लाड्यागुड्या लावण्यासारखंच करतोय, पण ते सगळं रागारागणी करत असतो, मुद्दाम त्याची गाल ओढत असतो, गालाला चिमटे काढत असतो आणि असं नाही त्याला खूप त्रास देत असतो. तो म्हणतो काय करते तुम्ही, काय करते, सोडा मला माझ्या आईकडे जाऊ द्या. तर तुमचं सावलीकडे जायचं आहे, किती ओरड, तुझी आई काही ते येणार नाही आहे, ते कोणी येणार नाही आहे, कोणी दिसते का तुला इथे. आणि तो पुन्हा त्याला त्रास देत असतो आणि म्हणतो की तुम्ही काय करताय तिकडे, सारंग सरांना बरं नाही आहे, तुम्ही सोडा ना प्लीज. तर काय होते सारंगला, काय होतं, अरे नीट बोल. आणि ना अगदी वेड्यासारखा हा राजकुमार करत असतो. आणि आता राजकुमार आहे ना त्याला असं उचलून घेतो आणि त्यांचा जो जिना असतो ना उंच, त्या उंच जिन्यावर त्याने त्याला मध्येच पकडलेलं असतं आणि म्हणतो की आठवते का, मागे काय घडलं होतं आठवते का, मी ना तेव्हा तुला सोडलं ना, हीच माझी चूक झाली, असं तो काय पुटपटत असतो. अबीर घाबरलेला असतो, तो खाली वाकून बघतो आणि वरच्या फ्लोअर ओढून, म्हणजे नाही का तो आता वरच्या फ्लोअरवर आहेत ना ते. अबीर खाली बघतो आणि म्हणतो तुम्ही हे काय करताय, सोडा ना मला, सोडा ना. तेवढ्यात राजकुमार हात सोडतो आणि म्हणतो की सोडलं. आता हा अबीर आहे ना पडता त्याला परत तो पकडतो आणि म्हणतो की काका तुम्ही काय करता, हे मी पडलो असतो ना. तेव्हा तो म्हणतो अरे तूच म्हटलंस ना मला सोड म्हणून, मग मी सोडत होतो. आणि आता अबीर रडायला लागलेला असतो, खूप घाबरलेला असतो आणि हा राजकुमार आहे ना पुन्हा त्याला त्रास देतो. राजकुमार आहे ना आता त्याला ना पूर्ण हातामध्ये वरती धरतो आणि तो जी स्टेअरकेस जो जिना आहे ना उंच, त्या जिन्यावरून त्याला खाली टाकण्याचा प्रयत्न करतो, असं नाही का, म्हणजे टाकू का खुलत खाली टाकू का. अबीर म्हणतो सोडा ना मला, काय करते तुम्ही, सोडा प्लीज मी आणि ना तो घाबरलेला आहे. आणि आता तो अबीरला पुन्हा खाली ठेवतो आणि आता हे सगळं आहे ना हा आवाज इकडे इने ऐकलाय, तिलोत्तमाने ऐकलाय. तिलोत्तमा म्हणते की काय ह्या पोराचा गोंधळ सुरू झालाय. खरं तर अबीरचा हा आवाज त्या राजकुमारने दिलेल्या त्रासामुळे असतो. आता ही म्हणत असते ह्यांच्याकडे, चंद्रकांतच्या फोटोकडे बघते आणि म्हणते की पाहिलं का, अबीरचा आवाज, सावलीचा मुलगा, तुमची लाडकी सून होती ना, आता तुम्ही असतात तर म्हणाल असतात की तिला इथेच राहू दे, आपल्याच घरची सून आहे, लगेच कशाला जाऊ देते, राहू दे काही दिवस तिला आपल्याकडेच, असं काय म्हणालं असतात तुम्ही, तिची बाजून घेऊन बोलला असतात. पण ऐका, मी अजिबात असं करू देणार नाही आहे. मला ती मुलगी माझ्या नजरेसमोरच नको आहे. आज माझ्या सारंगचं जे काही आयुष्य उद्ध्वस्त झाले ना, ते तिच्यामुळं झालं आहे. त्याच्यामुळे तुमचं मत जरी काही असलं तरी पण मी काही तिला घरामध्ये ठेवू देणार नाही आहे. आणि तेवढ्यात आता जाते ते अमृता येते. अमृता म्हणते की आई चला ना लवकर. त्यावरती म्हणते की अगं तो सावलीचा मुलगा अबीर, त्याला बघ ना काय झालंय, ते का आरडाओरडा करतोय. ती म्हणते की आई ते महत्त्वाचं नाही आहे, आधी तुम्ही चला ना, तिकडे सारंगला कसं तरीच होतंय, त्याला बरं वाटत नाही आहे, आपण चला पटकन जाऊया तिकडे. जसं अमृता आता तिलोत्तमाला सांगते तशी तिलोत्तमा धावतच इकडे सारंगच्या रूममध्ये येते आणि मंडळी सारंग इकडे खूप तळमळत असतो. त्याचे हात पाय वगैरे असं नाही का, खूप त्याला काहीतरी त्रास होतोय, खूप श्वास घ्यायला त्रास होत असतो. सावली आता सारंगला म्हणते की सारंग काय होते तुम्हाला, सारंग उठा ना, मी तुमची सावली आहे,
सारंग उठा. आता सगळीजण पॅनिक झालेली असतात. तिलोत्तमा डॉक्टरांना फोन करते आणि म्हणते की सारंगला बरं वाटत नाही आहे, तुम्ही या इथे, मी तिकडे हॉस्पिटलमध्ये आणू का त्याला, की काय करू, तुम्ही लवकर सांगा. आता डॉक्टर म्हणाले असतात की मी येतोय म्हणून. तर मंडळी इकडे आता हा जो आहे ना बबलू, तो सुद्धा डॉक्टरांना फोन करतो आणि म्हणतो की डॉक्टर प्लीज लवकरात लवकर या, सारंगला खूप त्रास होतोय, हो बघवत नाही आहे, काय होते काय कळतच नाही आहे त्याला. आता ही 2 बारकी पोरं आहेत ना, ती पण रडत असतात की सुपर हिरो काय झालंय बाबा, काय झालंय बाबा, उठ ना. सावलीसुद्धा रडत असते. सावली आता इकडे ह्याला म्हणते, बबलूला म्हणते की बबलू दादा काय होतंय ह्यांना, कधी येणार आहे डॉक्टर, प्लीज लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवा ना. तेवढ्यात सावली म्हणते की बाळांनो ऐका ना, तुम्ही एक काम करता का, तुम्ही इथून जरा बाहेर जाता का, बाहेर थांबा ना, डॉक्टर काका येतील. अबीर म्हणतो नाही नाही, मी इथे सुपर हिरोला सोडून कुठे जाणार नाही आहे. ओवीसुद्धा म्हणते की मी बाबाला सोडून कुठे जाणार नाही आहे. आता इथे तिलोत्तमासुद्धा पॅनिक झाली आहे, तिलासुद्धा काय कळत नाही काय करावं ते. तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग काय होतंय, म्हणजे सारंगला काही होणार तर नाही आहे ना. तर मंडळी इकडे आता दाखवलंय की हा राजकुमार आहे ना, त्या राजकुमाराने पण डॉक्टरांना फोन केलाय आणि तो डॉक्टरांना ओरडत असताना म्हणतो की कितीचा वेळ झाला, कधीचा फोन केलाय तुम्हाला, अजून कसे पोहोचला नाही आहेत, तुम्हाला इमर्जन्सीचं गांभीर्य नाही आहे का, मला आत्ताच्या आत्ता लगेचच्या लगेच घरात तुम्ही हवी आहात, सारंगला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही आहे. आता ही कडे म्हणते की काय झालं काय झालं, सारंगला खूप बरं नाही आहे रे, डॉक्टर का अजून येत नाही आहेत. आता तो म्हणतो की बघा 5-20 मिनटं काही नाही आहे, मला 2 मिनिटाच्या आत तुम्ही घरात हवी म्हणजे हवेच. तर मंडळी आता इकडे हा म्हणतो की ही म्हणत असते की काय झालं सारंगला, सारंग आपला वाचेल ना, सारंगला काही होणार नाही ना. राजकुमार म्हणतो की नाही नाही, काही झालं तरी सारंग वाचला पाहिजे, सारंगला काहीही होता कामा नाही आहे, सारंग वाचलाच पाहिजे. आता मंडळी हा खरं तर राजकुमारचा काय प्लॅन आहे काय माहीत नाही आहे, पण तेवढ्यातच आता तिथे डॉक्टर आलेले असतात आणि तेवढ्यात आता ह्याचं लक्ष जातं बबलूचं आणि म्हणतो की हे बघा आले डॉक्टर. आणि तो म्हणतो डॉक्टर प्लीज लवकर चला, सारंगला खूप त्रास होतोय. आता मंडळी इकडे डॉक्टर आतमध्ये येतात आणि सारंगला आणि आतमध्ये आल्यात आणि सारंगला एक इंजेक्शनसुद्धा दिलेलं आहे. आणि मंडळी त्यानंतर आता इंजेक्शन दिल्यानंतर सारंगची कंडिशन आता कुठे थोडीशी स्टेबल झालेली असते. तर आता तिलोत्तमा म्हणते की डॉक्टर नेमकं काय झालं असं. तर त्या म्हणाल्या की काय ना, तुम्ही इथे जास्त गर्दी करू नका, जास्त गर्दी झाल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. आणि हो त्याला कसल्या तरी गोष्टीचा त्रास झालाय, म्हणजे काहीतरी त्यांच्याशी जास्त बोललं गेलंय किंवा कुठल्या तरी गोष्टीचा त्यांनी धक्का घेतलाय, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो ना आता त्यांच्याशी काही बोलू नका. तर मंडळी आता ही दोन्ही पोरं तिथे रडत बसलेली असतात आणि सावली म्हणते की जा ना तुम्ही, अमृताताई ह्या दोघांना घेऊन बाहेर जा बरं. अमृता म्हणते की बरं मी त्या दोघांना सुद्धा घेऊन जाते. पोरं आता इथे काही ऐकायला तयार नाही आहेत. तेव्हा आता बबलू म्हणतो की बघ डॉक्टरांनी आताच काय सांगितलं, इथे जास्त गर्दी केली तर सारंगला जास्त त्रास होणार की नाही, मग आपल्याला जायला हवं. तशी आता ती पोरं दोघं पण निघून गेलेत, बबलू आणि अमृता दोघांना आता पोरांना घेऊन चाललेत. आता ही तिलोत्तमा म्हणते की सारंग काय झालं सारंगला, तुम्ही मला कळेल असं सांगाल का. तेव्हा ते म्हणतात की त्याला पुन्हा एकदा काहीतरी झटका लागलाय, शॉक मिळालाय, पण आता नक्की काय झालंय काही सांगता येणार नाही आहे. पण एवढं नक्की की तुम्ही कोणीही त्याच्याशी जास्त गर्दी करू नका आणि त्याला त्रास होईल असं काही त्याच्याजवळ बसून बोलू सुद्धा नका. तर मंडळी आता इकडे डॉक्टर बोलत तिलोत्तमा म्हणते की मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ का, आपण त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया का. डॉक्टरांना त्याची काही गरज नाही, तसा तो स्टेबल आहे, त्याला थोडंसं फक्त इंजेक्शनची गरज आहे आणि त्याची काळजी घेण्याची गरज आहे, बाकी काय नाही आहे. सावली आता इथे त्याच्या डोक्यावरून हात फिरत असते आणि म्हणते की सारंग काय झालं तुम्हाला हे. तेवढ्यात आता तिकडून समोरून मोनिका आणि राजकुमार येतात आणि ते दोघं पण आता ह्यांना थांबवतात आणि म्हणतात की काय झालं काय सांगितलं डॉक्टरांनी. मोनिका म्हणते की काही नाही आहे, आतमध्ये कोणी जास्त गर्दी करू नका, त्याच्यामुळे तुम्ही आत जाऊ नका. तर म्हणते की हो पण डॉक्टरांनी सांगितलं काय. मोनिका आता त्यांना इग्नोर करते, अमृता त्यांना इग्नोर करते आणि तिथून निघून जाते. तर आता बबलूसुद्धा म्हणतो की माहीत नाही आहे, डॉक्टरांनी तसं काही अजून नीट सांगितलं नाही आहे, फक्त डॉक्टर इतकंच म्हणाले की आतमध्ये सगळ्यांनी जास्त गर्दी करू नका आणि मग त्यांनी बाहेर केलं म्हणून आम्ही बाहेर निघालो आहे. तर मंडळी आता इथे मोनिका परत म्हणते की खरंच आपला हा सारंग वाचेल ना, त्याला काही होणार तर नाही आहे ना. राजकुमार म्हणतो शुभ बोल, सारंगला काहीही होता कामा नये, त्याला ॲडमिट करायची गरज लागली तरीही चालेल, पण मी सारंगला काही होस देणार नाही आहे. आणि आता तो पुन्हा तिथून निघून गेलाय. तरी मोनिका म्हणत असते की हा राजकुमारच्या नक्की डोक्यात काय आहे काय कळतच नाही आहे. तर इकडे सावली आहे ना आता इकडे देवाच्या समोर आलेली असते, देवाजवळ प्रार्थना करत असते आणि म्हणते की देवा याच्या आधी मी तुझ्याजवळ जेव्हा मागितलंय, जेव्हा सारंग संकटात होते तेव्हा तुमच्याकडे तुझ्याजवळ मी हात पसरलेत आणि तू मला कधीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही आहेस. सारंगला प्रत्येक वेळेला संकटातून मागे घेतलेस, प्रत्येक संकट तोडून टाकलेस, मला आत्ताही तेच हवंय. प्लीज माझ्या सारंगवर आलेलं संकट दूर कर आणि त्यांना लवकरात लवकर बरं कर, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रत्येक श्वासामध्ये सारंग आहेत, त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. आमच्या नात्यात आता कितीही दुरावा असला तरी आज मी जी काही आहे ती सारंगमुळे आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे. तर मंडळी आता इकडे जे नर्स आहे ती नर्स आहे ना इथे सारंगचं त्याला काही इंजेक्शन्स वगैरे देत असते, सगळ्या गोष्टी बघत असते. आणि तेवढ्याच सावली त्यांनी म्हणते की मला ना त्यांना थोडा प्रसाद द्यायचा होता, मी देऊ का. तर ती नर्स म्हणते की हो देऊ शकता, पण अगदीच थोडंच द्या. मंडळी आता सावली जाते आणि सारंगला तोंडामध्ये प्रसाद देत असते आणि सारंग तोंडच उघडत नाही आहे. सावली म्हणते की असं काय होतंय, सारंग उठा ना, मी तुमची सावली आहे, उठा.
प्रसाद घ्या ना, पण सारंग तोंडच उघडत नाही आहे. सावली नर्सला म्हणते की "अहो असं का झालं? कालपर्यंत ते माझ्या आवाजाला रिस्पॉन्स करत होते, बोलत होते. इव्हन थोडं-थोडं खातसुद्धा होते माझ्या हाताने. मग आता काय झालं? ते तोंड का उघडत नाही आहेत?" त्यावर आता ती नर्स आहे ती म्हणत असते की "काय झालं? काल त्यांना जो धक्का मिळाला आहे, त्या धक्क्यामुळे ते पुन्हा कोमात गेलेत. त्याच्यामुळे आत्तापर्यंत जेवढी त्यांची इम्प्रूव्हमेंट झाली ना, तेवढे ते पुन्हा मागे गेलेत आणि ते कोमात असल्यामुळे आता काहीच करू शकत नाही आहेत." मंडळी, सावलीला आता खूप मोठा धक्का बसलाय आणि पोरांनी सुद्धा ही गोष्ट ऐकली बरं का. पोरांना सुद्धा खूप वाईट वाटत वाटत असतं. तर आता ही म्हणते की "ऐका ना, तुम्ही आता त्यांना जास्त त्रास नका देऊ. तुम्ही थोडंसं त्यांना आराम करू द्या आणि तुम्ही बाहेर जाऊन बसलात ना तरी चालेल, मी आहे इथे." आता मंडळी, पोरंसुद्धा हे सगळं ऐकून आहे ना खूप नाराज झालेली असतात आणि सावलीला सुद्धा आता कळत नाही की काय करावं, सारंगला ह्या अवस्थेतून कसं बाहेर काढावं. म्हणजे आता पुन्हा तो कोमामध्ये गेलाय आणि नर्सांना पुन्हा आता त्यांना ऑक्सिजन लावते. आता ही पोरं बाहेर येतात आणि रडत असतात आणि विचार करत असतात की काय करायचं, बाबा कसा बाहेर येईल या सगळ्यातून. तेवढं तिथे आता ही मोनिका आहे, त्यांनी म्हणते की "पोरांनो, तुम्हाला माहिती आहे का आज तुझ्या बाबाची काय अवस्था झाली आहे ती? तुम्हाला माहिती आहे का पण ही अवस्था कोणामुळे झाली आहे?" म्हणजे आता ते डॉक्टर आले, डॉक्टरांनी इतकं छान मोठं इंजेक्शन दिलं, पण त्याच्याने काहीच झालं नाही आहे. बघताय ना, काही फरक पडला आहे का? आणि तुमच्या बाबाची अवस्था कोणामुळे झाली आहे का? मी सांगू का कोणामुळे झाली आहे? आता ती म्हणते की "ही अवस्था ना बाबाची तुमच्यामुळेच झाली आहे. कारण तुम्ही पंढरपूरला गाण्याचा हट्ट केला नसतात, पंढरपूरला तू गाणं गायला गेली नसतीत आणि अभिरने तिकडे जाण्यासाठी हट्ट केला नसता, तर कदाचित सारंगवर ही वेळ आलीच नसती, नाही का? म्हणजे ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही दोघं आहात. तुमच्यामुळे सारंगची ही अवस्था झाली आहे." आणि आतासुद्धा घरात बघा, सगळेजण सारंगसाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत आहेत. कोणी सारंगची काळजी करत आहे, कोणी डॉक्टरांना बोलवत आहे. सतत कोणाचे ना काहीतरी प्रयत्न आहेत. पण तुम्ही दोघं नुसते मगरगट्ट्यासारखे घरात तिकडे खेळताय, खाताय, पळताय, मस्ती करताय. बस, तुम्हाला काही पडलेलीच नाही आहे. तुम्हाला आहे का तुमच्या बापाची काळजी आहे? आता ओवी म्हणते की "मला कळत नाही पण तुम्ही काय म्हणताय ते. आम्ही नक्की काय करायला हवं?" आणि आता इकडे हा अबीर म्हणतो की "हो, सगळं माझ्यामुळेच झालं. मी हट्ट करायलाच नको होता." मोनिका म्हणते "अगदी बरोबर ओळखलंस. तू हट्ट केलंस ना म्हणूनच हे सगळं झालंय. आता पांडुरंगांना तुम्हाला अजिबात माफ करणार नाहीये. तुम्हाला शिक्षा मिळणार. कारण तुमच्यामुळे ही सारंग वेरळ झाली आहे." तर आता हे दोघं जण म्हणतात की "मग आम्ही काय करायचं ह्या सगळ्यासाठी?" त्यावर आता हे दोघं पोरांना विचार करतात की आपण सारंगला बरं करण्यासाठी म्हणजे सुपरमॅनला बरं करण्यासाठी काहीतरी करूया. तर मंडळी, आता इकडे भैरवी विचार करत असते की हे एवढं इंजेक्शन दिलं तर त्याच्यावर काहीच फरक का पडला नाही आहे सारंगला. त्या डॉक्टरांनी आपल्याला फसवलं. त्या सारंगवर काहीच फायदा झाला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या तिलोत्तमाच्या नजरेतून मी पूर्णपणे उतरली आहे. आणि मंडळी, तेवढ्यातच आता तिथे मोनिका आहे, त्यांनी म्हणते की "नाही, यामध्ये त्या डॉक्टरची आणि त्या इंजेक्शनची काही चूक नाही आहे. खरा डाव तर तुझा त्या सावलीने उद्ध्वस्त केला आहे." त्यावरती म्हणते "म्हणजे काय?" त्यावरती म्हणते की "काय ना, त्या दिवशी तुम्ही नाहीत का डॉक्टरांना घेऊन आलात आणि सावलीने आम्हाला रूममध्ये नेलं, तर सावलीने आम्हाला रूममध्ये हेच सांगायला नेलं होतं. कारण कसं माहिती आहे का, सावलीचा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता. तुम्ही काहीतरी करणार हे सावलीला माहीत होतं आणि म्हणून हा सगळा प्लॅन सावलीचा होता आणि त्या सावलीने तुमचा डाव चौपट करून टाकला." तर मंडळी, आता भैरवीला कळून चुकलं की म्हणजे आपण सारंगला काहीतरी करणार हे त्या सावलीच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून सावलीने प्लॅनिंग करून हा सगळं आपलं इंजेक्शनचा जो प्लॅन होता तो उधळून टाकलाय. तर मंडळी, आता ही दोघं जण ओवी आणि अबीर दोघं सुद्धा जिल्ह्यात बसलेले असतात आणि विचार करत असतात की काय करायचं आपण. बाबाला शुद्धीर यावं म्हणून काहीतरी करायला हवं ना. आपण एक काम करूया का, पंढरपूरला जाऊन विठुरायाची माफी मागूया. आपली चूक झाली आहे की नाही. आणि मंडळी, आता हे सगळं ना राजकुमारने ऐकलंय. आता ही पोरं सुद्धा पंढरपूरला निघालेत बरं का आणि रस्त्याने असेच चालत जात असतात, बॅगा घेतल्यात, त्यांच्याकडे खायला प्यायला काहीच नसतं. ओवी म्हणते "मी पूर्णपणे थकली आहे रे अबीर, माझ्याकडे चालण्यासाठी त्राणच नाही राहिलेत, मला खूप भूक पण लागली आहे, पण आपल्याकडे खायला प्यायला काहीच नाही आहे, आपण काय करायचं?" आणि त्याच वेळेला हे जे राजकुमारचे गुंड आहेत ना त्याच वाटेवर असतात आणि राजकुमाराने त्यांना आता ह्या पोरांना म्हणजे अबीरला मारण्याची सुपारी दिलेली असते. तर मंडळी, आता हे दोघं जेव्हा जात असतात तर हे गुंड त्यांना किडनॅप तर करतात, पण पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, नक्की काय घडणार आहे, सगळं काही सविस्तर आपल्याला त्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.